आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता आणि आता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। या संदर्भातल्या अपडेट्स। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपली त्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार मात्र करता येणार। बघा 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ। कुणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा, चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडून मतदारांना ही साथ। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा। काही लोक मनात येतात ते आश्वासनं देतात। पुण्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला। 15 तारखेला सकाळी अलार्मवाल्यांचं घड्याळ बंद करून घरीच ठेवायचं असंही केलं आवाहन। त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। गेली 9 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती, ती पूर्ण खाली केली, त्यामुळे त्यांच्याकडे आणा राहिलेला नाही। फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर, आम्हाला बाजीराव म्हणाले, आता आम्ही पुन्हा तिजोरीत आणा आणू असंही केलं वक्तव्य। ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं, कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती, त्यात एकही आणा नाहीये। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले? मोनोपॉली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं हे विधान, तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू फडणवीसांचं हे उत्तर। 10 वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये 2 नंबरला जातो, दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन। अडाणी हो किंवा कोणी हो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू। जनतेने मला 3 वेळा सीएम बनवलं आणि 2 वेळा माझ्या नेतृत्वात बहुमत दिलं। जनता कुणाच्या बाजूने हे स्पष्ट आहे। राज ठाकरेंचा बसवलेला मुख्यमंत्री या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे उत्तर। महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूने आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी मतचोरीवर बोलू नये, त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे। मतचोरीपेक्षा हे गंभीर आहे। मतचोरीच्या उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। उद्धव ठाकरे साहेबांनी मतचोरीच्या संदर्भात बोलू नये, कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे। राज ठाकरेंचे 8 नगरसेवक होते, ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धवजींनी केलं। म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही, पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे। शेलार बोलले, दुबार मतदाराला फोडणार म्हणजे फोडणार। अमित ठाकरे यांचं वक्तव्य। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीसोबत बोलताना अमित ठाकरे यांचं हे विधान। मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार, आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही, तर आम्ही तुम्हाला मारणार म्हणजे मारणार। पाय तोडायचं असेल तर बहरामपाडा नळ बाजारात जा। बोगस मतदारांचे पाय तोडण्याच्या अमित ठाकरेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा पलटवार। तिकडे एक जण बुरखा घालून 15 ते 17 वेळा मतदान करतो असाही आरोप। मध्ये उभे राहा, एक जण बुरखा घालून 14 15 वेळे मतदान करताना आम्हाला अनुभव आहे। पाय तोडायचे असतील ना, बोगस मतदार पाय तोड, जेव्हा बहरामपाड्यामध्ये, जेव्हा नळ बाजारमध्ये